उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर बबनदादांचा वाढदिवस व्हावा हा एक केवळ विभाग आहे. आपण बबनदादांना सगळ्यांनी या पूर्व काळात पाहिले. आदर्श अशी शेती उभी केली, आदर्श प्रपंच केला, गावगाड्याचं नेतृत्व देखील या सगळ्या मंडळी, त्याच्यामध्ये माऊलीजी काशीद असतील, बबनदास असतील, शिवाजीराव गावडे असतील, बुवाजी शेठ शिंदे असतील, नाना त्यांच्यापेक्षा काहीतरी कदाचित वयाने लहान असतील, पण या सगळ्या मंडळींनी या पंचक्रोशीमध्ये अगदी 72च्या दुष्काळापासून ते येळगावच्या धरणापासून सगळ्या घटनाक्रम आपल्याला माहिती आहे. लोकांचं भलं व्हावं यासाठी काम करणारी ही सगळी मंडळी आहेत. त्यातले चांगलं नेतृत्व म्हणजे आदरणीय बबनदादा गावडे. हे निमित्त आहे. निमित्त काय? आज निवडणूक आहे, पण बबनदादा आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची खूप जवळीक आहे. आपल्या सगळ्यांना आमदार साहेब माहीत नसेल, परंतु बबनदादांची आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यावर असलेली आढळ निष्ठा, आदरणीय बुवाजी शेठ शिंदे यांची खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांवर असलेली आढळ निष्ठा आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. बबनदादांची मुलाखत 2 लाख लोकांनी या महाराष्ट्रामध्ये जगात पाहिली. बुवाजी शेठ शिंदे इतक्या लोकांनी पाहिली. वाणी साहेब मला कळलं नाही, तुम्ही प्रश्न अशी उलटे पालटे करायचे, पण ते आपल्या जागेवर ठाम होते. वर काय येऊ द्या, वर कसं होते आम्हाला माहित नाही, पण इथं पाहिजे फक्त शिवाजीराव आढळराव. म्हणजे त्यांच्या आंतरिकमध्ये आंतरिकचे धावे स्वभावे बाहेर, त्यांच्या आतमध्ये मनामध्ये दादांच्या बद्दलचे प्रेम आहे ते त्यांनी खरं तर दाखवलं. असं प्रेम हवं असतं. उगाच नाटकी मुलामध्ये प्रेम निर्माण होत नाही. घोड्यावर बसलं म्हणजे काय आपण लगेच राजे होत नाही. मला या गोष्टीची म्हणजे नवलही वाटतं. आज खरं तर आपल्या सगळ्यांना जाणीव, निवडणूक लोकसभेची लागलेली आहे, रणधुमाळी चालली, आरोप प्रत्यारोप होत आहे, परंतु आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये चुकून असं कोणी सापडणार नाही की खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांना नाव ठेवेल. ज्या माणसानं गेले 15 वर्ष अतिशय प्रामाणिकपणाने काम केलं, शेती असेल, सहकार असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकांना प्रेम देण्याचं काम आदरणीय दादांनी केलं. मी नेहमी सांगत असतो की या माणसाचा एक पाय दिल्लीत संसदेत असतो तर दुसरा पाय आपल्या मतदारसंघात असतो. लोकांना प्रेम देण्याचं काम केलं. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया सतत त्यांनी ते केलं आहे. आणि शेवटी कोण पुढं पडले हो? आदरणीय शरद पवार साहेब 75 वर्षाचं वय होऊन गेलं, 50 वर्ष सक्रिय राजकारणात आहे, तरी परंतु बारामतीचे प्रश्न अजून अपूर्णच आहे. ज्या नेत्यांनी या 14 गावाचं मी काय असं म्हणेल की कॉन्ट्रॅक्टच घेतलं होतं, 14 गाव माझीच आहे असे समजणारे वळसे पाटील साहेब काय परिस्थिती करून ठेवली होती आमच्या 14 गावाची. मी वळसे पाटील साहेबांना 14 नंबरच्या कार्यक्रमात सांगितलं होतं. ज्यावेळेला जयंत पाटील साहेब काळवाडीच्या कार्यक्रमाला आले होते, मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं होतं, अण्णा डोळ्यावर पट्टी बांधून तुम्हाला आंबेगाव तालुक्यातून बसवलं तर जुन्नर तालुका कुठं आला हे गाडीच्या एका धक्क्यानं तुम्हाला लगेच लक्षात येईल. आमचा वापर खूप झाला, पण आमच्या हाती काय आलं? धुपाटणार. आपल्या माणसाने काय केलं? आपला माणूस म्हणजे तुम्ही नाही, ज्याने 20 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं. काय विकास केला या तालुक्याचा? उपजिल्हा रुग्णालय, नारायणगावची लोकसंख्या, जुन्नरची लोकसंख्या जास्त असताना मंचरला. प्रांत कार्यालय, प्रांत ऑफिस जुन्नर म्हणून त्याचा उल्लेख आहे, तेही मंचरला. डेपो जाऊ द्या, आमचं काय म्हणणं नाही. एमएससीबीचं ऑफिस, कस्टमरची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये मंचरच्या 1.5 असताना देखील ते कार्यालय देखील मंचरला. आम्ही नक्की केलं काय? आपल्या त्या लोकप्रतिनिधींनी नक्की केलं काय? आरटीओ मंचरला. म्हणजे आपण केलं काय? म्हणजे आई भीक मागू देत नाही, आई भाकर घालत नाही, बाप भीक मागू देत नाही, अशी आपली तरा झाली. दोघे मागत येत होते. मला या निमित्तानं खासदार किसनराव बाबांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस ते आमदार होते, वल्लभ शेठ आमदार होते. आमच्या मांजरवाडीत पांढरंगुळ्याच्या पुतळ्याच्या लोकार्पणाला ते आले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली, मी आपला वेळ घेणार नाही, तुम्हाला बऱ्यापैकी कंटाळा आलाय आणि मला ती सवय झाली, शाळेतल्या मुलांना गोष्ट सांगितल्याशिवाय ग्रुप येत नाही. खासदार किसनराव बांधलेले आले वाणी साहेब म्हणजे या 14 गावांचं कसं झालंय? वल्लभ शेट्टी होते आणि किसनराव बांधलेले अण्णा देखील होते. एक जोडपं असतं, कृपा करून कोणी हे मनाला लावून घेऊ नका. त्या पुरुषाचं देखील पहिलं लग्न झालेलं असतं, त्याला पहिल्या बायकोची 2 मुलं असतात आणि त्या ताईचं देखील पहिलं लग्न झालेलं असतं,
तिला देखील पहिल्या नवऱ्याची 2 मुलं असतात आणि या लोकांचं लग्न झाल्यानंतर त्या लोकांना 2 मुलं झालेली असतात। एक दिवस सायंकाळच्या वेळेला ते बिचारे घरामध्ये चुलीच्या जवळ भाकरी करत असते आणि त्या भाकरी करताना पोरांची होते कळवण। हा बिचारा वस्तीवरती बाहेर बसलेला असतो आणि ह्या वस्तीवरती बसलेला असताना कळवण झालेला पोरांचा आवाज आला, भांडण झाली, तो बिचारा सोडवायला गेला। हे सगळं ऐकून, भांडण ऐकून ती ताई देखील बाहेर आली, म्हणली काय झालं काय झालं? ती म्हणली काय नाही झालं। तो बाबा बिचारा म्हणला काय नाही झालं, तुझी 2 मुलं आणि माझी 2 मुलं मिळून आपल्या 2 मुलांना मारताय। म्हणजे किसनराव पांढरेंनी सांगितलं, वल्लभ शेठ तुम्ही आणि मी मिळून आपल्या 14 गावांना मारतोय। हे त्याचं उदाहरण होतं। आजही परिस्थिती 4 वर्षापर्यंत तशीच होती। आलटून पालटून सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीनेच भोगली। उडीपुरे मागचे 95 ते 2000 आणि आताचे काही वर्ष 4.5 वर्ष, इकडून तिकडून 8-10 वर्ष शिवसेना भाजपला संधी मिळाली। आणि मी जाणीवपूर्वक येळगावकरांना सांगेन, आपण माझ्यापेक्षा अनुभवी आहात। 72च्या सालामध्ये मी कदाचित असेल 1ली-2रीला असेल वाणी साहेब, माझे आई वडील स्वतः शेर खैऱ्यांनी त्यावेळेला पीस घेतला असं म्हणायचे। कळंबच्या खिंडीमध्ये कॅनलचं काम त्यावेळेला चालू होतं 72-73 साली। आमची सगळी मांजरवाडीची मंडळी 72-73ला खूप मोठा दुष्काळ पडला होता। मे-जून महिन्यापर्यंत पाऊस नव्हता, काम हाताळलं नव्हतं, लोक कॅनलवरती कामाला जायचे, मशिनरी नव्हती आणि मग तिथं मॅन्युअली काम केलं जायचं। खूप सारे लोक आपल्या परिसरातले कामाला जायचे। त्यावेळेला ते काम बंद झालेलं होतं। ते कॅनलचं काम आपण सगळ्यांनी पाहिलं, मी फक्त तुम्हाला आठवण करून देतोय। ते काम बंद झालं होतं 1995 साली। आदरणीय मुख्यमंत्री मनोहरजी जोशी सर या राज्याचे मुख्यमंत्री झाले, शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली। सरकारने रोख्यांच्या माध्यमातून भांडवल उभं केलं आणि डिंबे धरणाचं आणि या कॅनलचं काम सुरू झालं। मग पुढे साधारणतः 97-98 साली डिंब्याचं पाणी आपल्या येळगावच्या धरणात आलं, आमच्याकडे कॅनल आलं आणि त्यामुळे लोकांची शेती आज खऱ्या अर्थानं फुलली। म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं या राज्याला, आपल्या भूमीला, या तालुक्याला 20-25 वर्ष मागे नेण्याचं काम केले। हे पाप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारने केलेलं आहे। म्हणून आम्हाला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचा अभिमान आहे। काय सांगताय ते? एकीकडे सांगताय की आम्ही धरणं बांधली, कोण धरणं बांधलं? हा कुकडी प्रोजेक्ट इंग्रजांच्या काळचा आहे, हा ना शरद पवार साहेबांचा आहे ना वळसे पाटील साहेबांचा। सांगायला काय जाते? वैष्णव किंदरिद्रता सांगायला काय जातं? म्हणजे याव केलं, अहो किसनराव अण्णांनी देखील चांगल्या प्रकारचे केटीवेर बंधारे बांधले। तुम्ही आमदार झाला, तुम्ही बांधले, उपकार नाही केले, सगळ्यांनीच बांधले। सरकारच्या योजना त्या तुम्ही केल्या, फक्त सांगायची डप आहे। साहेबांनी धरण बांधलं, धरण बांधल्यानंतर पाणी नदीला चाललं तर काय होणार? साहेबांनी केटीवेर बांधले, केटीवेर मध्ये पाणी साठलं तर काय होणार? लोकांच्या शेतात जाणार का? मग बँकेच्या माध्यमातून त्यांच्या घरचेच पैसे दिले, बँकेच्या माध्यमातून कर्ज दिले, शेतामध्ये लिफ्ट केली, तसे तुमचे घरचे पैसे देऊन लिफ्ट केले। अरे लोकांनी मेहनत केली, येळगावची जनता मेहनती आहे, प्रचंड मेहनती आहे, म्हणून टोमॅटोचे पैसे केले आणि आज ते सदन झाले। हे लोकांचं काय त्यांना उचलली चालवायला आहे, जसं कर्ज दिले यांनीच दिले, बंधारे बांधले यांनीच बांधले। मला तुम्हाला विनंती करायची, आता खूप झालंय सगळं, आपल्याला खूप छळलंय म्हणणार नाही मी, पण बऱ्यापैकी यांनी सगळ्यांनी आपल्याला चांगल्यापैकी फसवलंय। या पुढच्या काळात आपल्याला फसायचं नाही। 4-4.5 वर्षामध्ये आपल्या देशाची अस्मिता जागृत ठेवण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलं। नितीन गडकरी साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला। आपण सगळ्यांनी पाहिलं हा येळगावचा रस्ता, आपण जर 14 नंबर पासून जुन्नरला जायचं म्हटलं तर किती वर्ष आपण त्या रस्त्याची वाईट परिस्थिती पाहिजे। खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हे आपल्याला माहित नव्हतं किंवा लक्षात येत नव्हतं। नितीन गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगला निर्णय घेतला, हेड टू टेल एक रस्ता घेतला की संपूर्ण रस्त्याचं काम करायचं। आमदार साहेब तुमचं भाग्य आहे, तुम्ही त्या काळात आमदार झाला म्हणून तुम्हाला क्रेडिट मिळतंय, ही सगळी पुण्य आहे, तुम्ही सांगता तसं भाजप सेनेची आहे, पण तुमचं नशीब आहे, तुमचा पाय गुण चांगला आहे, त्याच्यामुळे तरी काम होत आहे। आता मी असं काही या माध्यमातून एक जिल्हा परिषद सदस्य या येळगावने मला वाटतं किती वर्ष एसटी पाहिली, खड्डे बुजून घेतले, विटे साहेबांना सांगितलं पावसाळ्यात आम्ही एसटीचं उद्घाटन करायला ना आम्ही सगळे आलो। काय पाहिजे तुम्हाला? कोण तुमच्या घरी जाण्याची कृती आणून देते? आपलं काम आपल्यालाच करायचं, पण आमच्या अडचणीच्या वेळेला उभे राहणारे लोक पाहिजे। मी पाहिले ज्या वेळेला पिंपरीच्या शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, तुम्ही बाहेर होतात आणि ही काँग्रेस राष्ट्रवादीची मंडळी ओतूरच्या चौकामध्ये झोपली होती, आपल्या लोकांना सर्जिकल स्ट्राईक करून हात साहेब उचलत होते। मी स्वतः 4:30 वाजता त्या ठिकाणी गेलो होतो। आजही त्या लोकांच्या मनात भीती आहे। आता बाकीचं मी काय बोलत नाही, बऱ्यापैकी उशीर झालाय,
पण नरेंद्र मोदी साहेबांनी जसा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलाय तसा सर्जिकल स्ट्राईक यावेळेला आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघात करायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय लोकनेते खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना 4 लाखाच्या जास्त मताने आपल्याला निवडून आणायचंय. त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, घराघरामध्ये जा, दादांनी केलेली कामं लोकांना सांगा, दादांच्या बाबत माहिती सांगा. नाही तर आपण सगळे म्हणतात काय ते याचा छावा त्याचा छावा. हा छावा शिवनेरीला किती दिवस आपण पाहिला, किती वेळा छत्रपती शिवरायांना अभिवादन करायला शिवनेरीवर गेले. आता सगळं सुचतंय सगळ्यांना. आता छत्रपती संभाजी महाराज आठवतात, शिवाजी महाराज आठवतात. तुम्हाला शिवसेनेनं उद्धवजींनी उपनेतेपद दिलं होतं. शिवसेनेमध्ये उपनेतेपद आमदार आणि खासदारांपेक्षा देखील मोठं आहे. आपण 4.5 वर्षात काय केलंय? तुम्ही काय म्हणाले का आम्हाला इथं रोपवे करायचा आहे, इथं काहीतरी कॉरिडॉर करायचंय, मला काही कळत नाही. आणि आता तुम्हाला सगळं सुचतंय. बाबांना या भूलथापांना बळी पडू नका. तुम्हाला माहिती आहे ते काय करताय. त्या 22 इंचाच्या स्क्रीन मध्ये ते छानपैकी सांगतात. आता देखील त्यात ते चालेल, कडेलोट करेंगे, ये करेंगे, वो करेंगे. काय होत नसते. तुम्हाला खऱ्या अर्थानं या देशामध्ये जर रामराज्य आणायचं असेल तर निश्चितपणाने पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि देशाच्या राजधानीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. ते आपण येत्या 29 तारखेला करूया. आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या नावासमोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून येत्या 28 तारखेला, मे महिन्याच्या 28 तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय गुरुदेव.